शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे। आपण इथे पाहू शकता, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आता अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे। तर काय आहे ती बातमी आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत। तर इथे पाहू शकता, महायुती सरकारने इलेक्शनच्या वेळी दिलेला कर्जमाफीचा शब्द 1 मे महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर पूर्ण करणार। झेंडावंदन होताच कर्जमाफीला होणार सुरुवात। तर हो शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे। 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत। 1 मे पासून महाराष्ट्रातील सरसंगट शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी। आत्ताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे, कारण आता कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता लवकरच कर्जमाफीला मंजुरी दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण इथे पाहू शकता, 1 मे पासून कर्जमाफीची सुरुवात करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, 1 मे हा महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्र कामगार दिन म्हणून साजरा केला जातो। याच मुहूर्तावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आता लवकरच 100% महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची 1 मे पासून कर्जमाफीला सुरुवात होणार आहे, असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे। तर पुढे आपण इथे पाहू शकता, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आव्हान। झेंडावंदन साजरी होताच या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी। तर कोणकोणत्या 10 जिल्ह्यांची 1 मेला झेंडावंदन होताच होणार कर्जमाफी, हे देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, 2 मिनिट वेळ काढून आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचे देखील 1 मेला महाराष्ट्र दिनानिमित्त कर्जमाफ होणार की नाही हे तुम्हाला लगेच माहिती होणार आहे। आपण या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचे कर्जमाफ होणार हे डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपण इथे पाहू शकता, महायुती सरकारने शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आम्ही सत्तेमध्ये आलो की लगेचच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू। या शब्दाचा मान राखण्यासाठी आता सरकार लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी सुरू करणार आहे। ही कर्जमाफी सरसगट होणार नसून टप्प्याटप्प्यामध्ये करणार असल्याचे देखील आता सांगितले जात आहे। आपण इथे पाहू शकता, दिलेला शब्द पाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 मे महाराष्ट्र दिन व महाराष्ट्र कामगार दिन या मुहूर्तावर शेतकऱ्यांची कर्जमाफी सुरू करणार असे सांगितले आहे। लवकरच आता झेंडावंदन साजरी होताच या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 7/12 कोरे करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण इथे पाहू शकता, झेंडावंदन साजरी होताच 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्याचबरोबर 1 मे हा महाराष्ट्र कामगार दिन म्हणून देखील साजरा केला जातो। तर या मुहूर्तावर शेतकरी मित्रांनो, आपण इथे पाहू शकता, आता सरकारने 1 मे रोजी झेंडावंदन नंतर कर्जमाफीसाठी 10 जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये 1 मे रोजी कर्जमाफीची सुरुवात करायची यासाठी यादी देखील जाहीर केलेली आहे। ती यादी आपल्याला पुढे पाहायचीच आहे। त्यासाठी 2 मिनिट फक्त वेळ काढून हा व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला पाहायचा आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्या जिल्ह्याची कर्जमाफी होणार आहे की नाही आणि आपला जिल्हा यादीमध्ये आहे का नाही ते देखील आपण लवकरच पाहणार आहोत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला फक्त 2 मिनिट वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की किती लाखापर्यंत होणार शेतकऱ्यांची कर्जमाफी व कोणत्या शेतकऱ्यांची होणार 1 मे रोजी कर्जमाफी। तुमचा जिल्हा व तुमचे नाव यादीमध्ये आहे की नाही व कर्जमाफीची पात्रता काय आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, इथे पुढे आपण पाहू शकता, परंतु शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं की 1 मे पासून सुरू होत असलेली या 10 जिल्ह्यातील कर्जमाफी ही सरसंगट कर्जमाफी नसून आता यासाठी सरकारने शेतकऱ्यांवर काही अटी लावलेल्या आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ही एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तर ही कर्जमाफी 1 मेला सुरू होणारी कर्जमाफी सरसंगट नसून तर काही अटी देखील त्यामध्ये लावण्यात आलेल्या आहेत। त्या काय अटी आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत।
म्हणजेच आता या कर्जमाफीचा लाभ सर्व शेतकऱ्यांना भेटणार नसल्याचं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. तर हो शेतकरी मित्रांनो, आता या कर्जमाफीचा लाभ सरसकट शेतकऱ्यांना होणार नाही आहे. तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना होणार नाही, व तुमचा जिल्हा यामध्ये आहे की नाही हे देखील आपण पुढे पाहणार आहोत. यासाठी फक्त 2 मिनिट वेळ काढून तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. चला तर मग यासाठी आता शेतकऱ्यांना काय काय अटी लावण्यात आलेल्या आहेत ते आपण आता पाहूया. तर इथे आपण पाहू शकता पात्रता. शेतकरी मित्रांनो, आपण इथे पाहू शकता आता 1 मे पासून सुरू होत असलेली ही कर्जमाफी फक्त पात्र शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. तर हा शेतकरी मित्रांनो, आता फक्त पात्र शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे. तर आपण पाहूयात की नेमकी काय पात्रता आहे व कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. तर आपण इथे पाहू शकता कर्जमाफीसाठी काय पात्रता आहे. तर आता कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना कर्जदाराने दिलेल्या म्हणजेच त्या बँकेतून आपण कर्ज घेतले आहे त्या बँकेला, तर शेतकरी मित्रांनो आपण इथे पाहू शकता शेतकऱ्यांना कर्जदारांनी दिलेल्या आर्थिक अडचणीच्या निष्कांची पूर्तता करावी लागणार आहे. म्हणजेच कर्जदात्याने म्हणजे ज्या बँकेने आपल्याला कर्ज दिलेलं आहे त्यांना आपल्या अडचणीच्या निष्कांची पूर्तता करावी लागणार आहे. तर हो शेतकरी मित्रांनो, आता सुरू होत असलेली ही कर्जमाफी सरसोबत होणार नसून यामध्ये बेरोजगार, आजारपण किंवा कर्जाची परतफेड करणे कठीण असल्याचे सिद्ध करायचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर देखील या कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर बेरोजगार असल्याचे, आजारपण असल्याचे किंवा परतफेड करणे कठीण असल्याचे सिद्ध करायचे आहे, तरच तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. तर पुढे आपण इथे पाहू शकता आणि हा अर्ज शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपण इथे पाहू शकता कर्जदात्याकडे म्हणजेच आपण जेथून कर्ज घेतलं आहे तिथे सादर करायचा आहे. तर पहा शेतकरी मित्रांनो, 1 मे पासून सुरू होत असलेले या 10 जिल्ह्यातील कर्जमाफीचा जर तुम्हाला देखील लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एक अर्ज भरून कर्जदात्याकडे म्हणजे ज्या बँकेतून आपण कर्ज घेतलं आहे तिथे तो अर्ज सादर करायचा आहे. तर पुढे आपण पाहू शकता त्यामध्ये जर कर्जदात्याला म्हणजे जेथून शेतकरी मित्रांनो तुम्ही कर्ज घेतलेला आहे त्या बँकेला निष्कर्ष स्पष्ट लक्षात आला तर तुमचे 2 लाखापर्यंत कर्ज आता लगेच माफ होणार आहे. जर शेतकरी मित्रांनो तुम्ही त्या बँकेला आपण बेरोजगार असल्याचा, आजारी असल्याचं जर स्पष्टपणे निष्कर्ष लक्षात आणून दिला तर तुमचे 2 लाखापर्यंतचे कर्ज लगेचच माफ होणार आहे. 1 मे पासून सुरू होत असलेली कर्जमाफी कोणत्या 10 जिल्ह्याची कर्जमाफी होणार याची सविस्तर यादी आता आपण पाहणार आहोत. या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो 2 मिनिट वेळ काढून आपल्या जिल्ह्याची यादी पाहायची आहे. या कर्जमाफीसाठी तुमच्या जिल्ह्याला मंजुरी भेटली आहे का नाही हे देखील कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा झेंडावंदन साजरी होताच या 10 जिल्ह्यातील कर्जमाफी सुरू होणार आहे. तर त्यामधला सर्वात पहिला जिल्हा तो म्हणजे धुळे. तर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. दुसरा जिल्हा आपण पाहू शकता अकोला, तिसरा जिल्हा आपण पाहू शकता यवतमाळ, चौथा जिल्हा जालना, 5वा जिल्हा संभाजीनगर, 6वा जिल्हा नाशिक, 7वा जिल्हा नागपूर, 8वा जिल्हा अमरावती आणि 9वा जिल्हा सोलापूर आणि त्याचबरोबर 10वा जिल्हा हा नांदेड. या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही देखील या 10 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमची देखील कर्जमाफी होणार आहे. त्यासाठी मात्र तुम्हाला एक फॉर्म भरून बँकेमध्ये सादर करावा लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला अवश्य लाईक करा व चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब